नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज अगदी हेल्दी आणि चविष्ट अशी रेसिपी तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे। लहान मुले बिस्किटांसाठी खूप हट्ट करतात, पण बिस्किट शरीरासाठी बिलकुलही चांगले नसतात, आरोग्यासाठी चांगले नसतात। पण मी आज तुमच्याकरिता असे बिस्किट घेऊन आलेली आहे जे एकदम ग्लुटन फ्री आहेत, सोबतच चवीला भन्नाट लागतात आणि नाचणीच्या पिठापासून केलेले हे बिस्किट चविष्ट असण्याबरोबरच हेल्दी पण आहेत, कारण यामध्ये आयर्न आणि कॅल्शियमची मात्रा भरपूर असते। चला तर मग लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे चविष्ट असे नाचणीच्या पिठाचे चॉकलेट बिस्किट बनवायला सुरुवात करूया। तर काय करायचं, सर्वप्रथम एका बाउलमध्ये 5 चमचे तूप घ्यायचे आपल्याला। आपले पोहे खायचे चमचे असतात ना, त्यानेच मी 5 चमचे तूप घेतले। त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी गूळ, किसलेला गूळ इथे मी घातलेला आहे। तुम्ही गुळाची पावडर घातली तरी चालतं, साखर घातली तरी चालतं, पण गूळ घातल्याने हे बिस्किट अगदी हेल्दी होतात, तर तुम्ही गूळच आवर्जून घाला। आता दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गूळ व्यवस्थित मेल्ट व्हावा याकरिता थोडंसं मी दूध यामध्ये घातलंय। आता तिन्ही जिन्नस मस्त असे एकजीव करून घेऊया। 5 मिनिटं मस्त फेटून घेऊ। 5 मिनिटं फेटल्यावर तुम्ही बघू शकता छान असं क्रीमी टेक्स्चर याला आलेलं आहे। आता या स्टेजवरती आपल्याला 2 वाटी नाचणीचं पीठ सोबतच एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ देखील घालायचं आहे। आता छान चॉकलेटी फ्लेवर यावा याकरिता 2 चमचे अनस्वीटन्ड कोको पावडर देखील मी इथे घातलेला आहे। आता यामध्ये घालायचे थोडंसं व्हॅनिला एसेन्स, एक अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स मी घातलं आहे। पाऊण चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा। चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून बिस्किटाला चव अगदी सुंदर येते। आता सर्व जिन्नस हाताने मस्त असे एकजीव करून घेऊ। मस्त सर्व जिन्नस एकजीव करून घेतलेले आहेत मी। आता इथे माझ्याकडे थोडेसे चॉकलेट आहेत। चॉकलेट पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण चॉकलेटने छान असा फ्लेवर येतो म्हणून मी घालते। आता चॉकलेट घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे आपला डो बनवून तयार आहे। एक झाकून 10 मिनिटांसाठी डो आपण बाजूला ठेवून घेऊ। तोपर्यंत आपण कढई गॅसवरती गरम करायला ठेवूया। तर काय करायचं, कढईमध्ये तळाशी थोडंसं मीठ घालायचं, त्यावरती एक स्टँड ठेवून झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी कढई आपण प्रीहीट करून घेऊ। आता इथे आपला डो व्यवस्थित सेट झालेला आहे। तर एका प्लेटला आपण थोडंसं तूप लावून घेऊ, त्यामध्ये आपण कुकीज सेट करणार आहोत। आता तयार पिठापासून छोटेसे लिंबाच्या आकाराचे एवढे गोळे घेऊन त्याला मस्त असा कुकीजचा किंवा बिस्किटांचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा। कुकीज छान दिसावे याकरता थोडेसे काजू बदामचे तुकडे मी यावरती लावत आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी आपली बिस्किट किंवा कुकीज बनून तयार आहे। आपण ग्रीस केलेल्या प्लेटवरती हे कुकीज ठेवून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने सर्व कुकीज आपल्याला बनवून तयार करायचे आहेत। कुकीजमध्ये थोडासा अंतर ठेवायचा, जेणेकरून ते मस्त असे फुलतात। आता इकडे आपली कढई छान अशी प्रीहीट झालेली आहे। त्या कढईमध्ये आपण बिस्किट ठेवून घ्यायचे, झाकण ठेवायचं आणि एक 20 ते 30 मिनिटे मध्यम आचेवर कुकीज आपण बेक करून घेऊ। कुकीज 30 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी बेक होते। आता अलगद पद्धतीने हे काढून घ्यायची, कारण या स्टेजवरती खूपच गरम असते कुकीज। आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची। थंड झाल्यावर व्यवस्थित अशी कुरकुरीत आपली कुकीज बनून तयार होते। प्लेटमध्ये मस्त अशी ही कुकीज सर्व करून घेऊया। ही कुकीज तुम्ही 2 ते 3 महिने एअरटाईट डब्यामध्ये टाकून व्यवस्थित स्टोर करू शकता, अजिबात खराब होत नाही। मधल्या वेळेमध्ये जर लहान मुले किंवा लहान भुकेसाठी तुम्हाला काहीतरी हवं आहे ना, तर ही कुकीज एकदम उत्तम पर्याय आहे। तर ही चविष्ट पौष्टिक अशी रागीची कुकीज म्हणजेच नाचणीची कुकीज बिस्किट तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।